शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज रविवार आणि रविवारच्या दिवशी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे कापसाच्या संदर्भात ताज्या अपडेट. शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आज राज्यामध्ये कुठे कसा कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी पण घेऊन आलेलो आहे. अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा काय कापूस भाव चालू आहे कमेंट करा. शेतकऱ्यांच्या नावासहित पुढचा व्हिडिओ बनेल, म्हणून कमेंट नक्की करा. आता वळूया बातमीकडे. कापूस भाव जाणून घेण्यापूर्वी शेतकऱ्यांची व्यथा. पांढऱ्या सोन्याचा काळा बाजार, काटामारीने शेतकरी संकटात. मजूर मिळेना, भिजलेल्या कापसाला अवघा 4,500चा भाव. योग्य हमी भाव मिळावा. मित्रांनो, पांढऱ्या सोन्याचा काळा बाजार सध्या शेतकऱ्यांची लुटालूट सध्या सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. आजची ताजी बातमी मित्रांनो, राहुरी जिल्हा अहिल्यानगर पेपरची बातमी आहे. दीपावलीचा सण, सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडलेले, पण शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल दर मिळत आहे. पावसात भिजलेला कापूस 4,500 रुपये व चांगला कापूस 7,000 रुपये दराने विकला जात आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यात व्यापाऱ्याची काटामारी, मजूर मिळत नाही आणि पावसाचा फटका अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. राहुरी तालुक्यातील अनेक बाजारपेठांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली असता काही व्यापारी काटामारी तसेच क्विंटल मागे 2 किलोपर्यंत घट त्या ठिकाणी पकडली जात आहे आणि याचा थेट शेतकऱ्यावर परिणाम होत आहे. घट घेत असल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास आले. यावर एका व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की आमचे वजन काटे अचूक आहे, आम्ही कोणतीही फसवणूक करत नाही. सध्या मिल सुरू नसल्यामुळे दर कमी आहे. पुढील महिन्यात भाव 8,000 ते 8,500 रुपयापर्यंत जाऊ शकतात असे सुद्धा व्यापारी मनोमन सांगत आहे. योग्य हमी भाव मिळावा. खत, बियाणं, मजुरी सगळं वाढले आहे, पण कापूस मात्र तोट्यात जातो आहे. व्यापारी काटामारी करतात, सरकार गप्प बसते. मग शेतकरी काय करणार? शासनाने मदत जाहीर केली असली तरी ती अद्याप शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही. खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य हमी भाव मिळावा असे शेतकरी संकेत गाडे यांनी म्हटले आहे. ही आहे पेपरची ताजी बातमी. मित्रांनो, तसेच सध्या कापूस एक महत्त्वाचे नगदी पीक आहे जे सेल्युलोज पासून बनलेले असतात आणि धागे तयार करण्यासाठी वापरले जाते. याला पांढरे सोने असेही म्हणतात आणि महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. कापसाचे भाव सध्या किमान आधारभूत किमतीपेक्षा MSP कमी आहेत आणि बाजारभावानुसार बदलतात. उदाहरणार्थ, अकोटमध्ये सरासरी भाव 8,200 क्विंटल आहे तर सेलूमध्ये 7,150 आहे. किमान आधारभूत किंमत खरीप हंगाम 2025 साठी मध्यम धाग्याच्या कापसासाठी किमान आधारभूत किंमत 7,710 आहे तर चांगल्या धाग्याच्या कापसासाठी 8,100 पर्यंत भाव आहे. कापसाचे बाजारभाव. अकोट येथे सरासरी 8,200 रुपये प्रति क्विंटल आहे. सेलू दिवाळी पाडव्याला सरासरी भाव 7,150 रुपये प्रति क्विंटल होता. महाराष्ट्रामध्ये सरासरी 6,720 रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी आहे. सध्याची स्थिती बघता हमी भावापेक्षा 1,500 रुपयांनी कमी दर आहे. भद्रावती या ठिकाणी 15 क्विंटल आवकोन जास्तीत जास्त 6,950चा भाव सध्या कापसाला मिळताना दिसत आहे. त्यानंतर सावनेर येथे मित्रांनो 500 क्विंटल कापसाचे आवकोन जास्तीत जास्त 6,500 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सावनेर नंतर पुढची बाजार समिती खाजगी बाजारात विचार केला तर धारूर, बीड या ठिकाणी 7,200 रुपये हा जास्तीत जास्त कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, बीड नंतर पांढरकवडा, यवतमाळ या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त खाजगी बाजारात 6,750चा भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो खास करून सेलू, परभणी या ठिकाणी खाजगी बाजारात बिहानी बिनायके कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी सेलू, परभणी या ठिकाणी 8,110 जास्तीत जास्त भाव मिळाला. तुमच्याकडे काय भाव चालू कमेंट करा. दररोजच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया.